मुंबई महापालिका क्षेत्रातील दुबार मतदार शोधण्यासाठी मोठी हालचाल सुरू आहे। निवडणूक आयोगाचे मुंबई महापालिका आयुक्तांना थेट निर्देश देण्यात आले। आयोगाने 227 प्रभागांसाठी 227 स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। तर अधिकाऱ्यांना दुबार मतदारांची तपासणी करणं, मतदार यादीतील चुका व त्रुटी शोधण्याची जबाबदारी देण्यात आली। यासोबतच तक्रारी स्वीकारणं व त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी सुद्धा देण्यात आली। राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांकडूनही दुबार नावं व मतदार यादीतील त्रुटींसाठी निवडणूक आयोगावर आरोप होते। तर मुंबईमध्ये किती दुबार मतदार आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू। मुंबई शहरामध्ये मतदारांची संख्या ही 1,03,00,000 इतकी आहे। 4,33,000 मतदारांच्या नावाची एकापेक्षा अधिक वेळा नोंद करण्यात आली। अनेकांची मुंबईतील विविध प्रभागांमधील मतदार यादीमध्ये नोंद आहे। काही मतदारांची 10, 15, 40, 50, 70, 90 आणि 103 वेळा सुद्धा नोंद आहे। 4,33,000 मतदारांच्या नावांची 11,01,000 ठिकाणी नोंद आहे। जी दक्षिण वॉर्डमध्ये एकूण 47,953 दुबार मतदार आहेत। माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या प्रभाग क्रमांक 199 मध्ये 8,207 दुबार मतदार आहेत। माजी महापौर स्नेहल आंबेकरांच्या प्रभाग क्रमांक 198 मध्ये 7,295 इतके दुबार मतदार आहेत। आशिष चेंबूरकरांच्या प्रभाग क्रमांक 196 मध्ये 7,095 दुबार मतदार आहेत। समाधान सरवणकरांच्या प्रभाग क्रमांक 194 मध्ये 7,584 दुबार मतदारांची संख्या। प्रभाग क्रमांक 195 मध्ये 6,569 मतदार हे दुबार आहेत। प्रभाग क्रमांक 197 मध्ये 4,061 मतदार दुबार आहेत। सर्वाधिक 14 प्रभाग संख्या असलेल्या भांडूप विभागामध्ये 69,500 इतके दुबार मतदार आहेत। तर मुंबईमध्ये तब्बल 11 लाख दुबार मतदार असल्याची धक्कादायक आकडेवारी उघड झाली। या दुबार मतदारांची नावं काढण्याचं मोठं आव्हान आता मुंबई महापालिकेपुढे आहे आणि त्यासाठी मुंबई महापालिका ऍक्टिव्ह झाली असून दुबार मतदारांना नोटीस बजावण्याचं काम सुरू आहे। या दुबार मतदारांकडून हमीपत्र लिहून घेतलं जातंय। 2 वेळा मतदान केल्यास कारवाई होईल असा इशारा त्यांना देण्यात आला।